नमस्कार. आज आपल्या समवेत आहेत उच्च शिक्षित डॉक्टर सुहास कांबळे सर. ते राजकारणात त्यांचा आत्ताच प्रवेश झालेला आहे. आता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल सर, हा एक शहराला म्हणजे एक सोबत धक्का आहे की तुम्ही राजकारणात आलेला आहात? काय आहे? गेले 3 दशकं मी पिंपरी चिंचवडमध्ये वैद्यकीय सेवा पुरवत आहे. ही सुविधा पुरवत असताना समाजकार्य चालूच होतं. विविध मोफत कॅम्प घेणं, लोकांना वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टीने त्यांना मदत करणं, त्यांना प्रथमोपचार किंवा आरोग्याबद्दलचं त्यांचं प्रबोधन करणं हे आमचं रेग्युलरली चालूच होतं. परंतु आता असं वाटतं की फक्त हॉस्पिटलच्या कंपाऊंडच्या आतमध्ये सेवा देण्याच्या बरोबरच समाजाचेच आरोग्य जास्त चांगलं कशा प्रकारे होईल यासाठी प्रयत्न करणं हे मला अगदी गरजेचं वाटतं आहे. राजकारणामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये माझा जो काही शिक्षणाचा जो माझं शिक्षण आहे आरोग्य सर्जन म्हणून, जो हॉस्पिटल चालवण्याचा जो माझा अनुभव आहे आणि एकंदरीतच आरोग्याबद्दलच्या समस्या मुळापासून कशा आपल्याला सुधारता येईल, तळागाळातल्या लेवलपासून कशा सुधारता येते, झोपडपट्टीमधील आणि इवन ओव्हरऑलच आता सध्या समाजामध्ये असलेलं जे व्यसनाचं प्रमाण खूप जास्त आहे त्यावरती भर देऊन प्लस ज्या बेसिक नागरी सुविधा आहेत त्या कशा सुधारता येतील, अगदी पाणी म्हणा किंवा जे रस्त्यांची जी अवस्था आहे त्यामध्ये कशा सुधारणा करता येतील, एकंदरीत आरोग्याच्या दृष्टीने कुठल्या प्रकारे आपल्याला समाजाला कॉन्ट्रीब्यूट करता येईल या दृष्टीने मी विचार करून हे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या बरोबरीनं राहूनच आम्हाला या सगळ्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा जो त्यांचा प्रयत्न गेले कित्येक वर्ष राहिलेला आहे, त्यामध्ये माझ्या अनुभवाचा फायदा व्हावा समाजाला या दृष्टीने मी या इलेक्शनमध्ये सहभागी होत आहे व निवडणूक लढवत आहे. नगरसेवक झाल्यावर तुम्ही कोणकोणत्या कामावर जास्त भर द्याल, काय सांगा? सर्व समाजामधील जे पाणी पुरवठ्याची जी सध्याची जी समस्या आहे त्यावरती जास्त चांगल्या पद्धतीनं काम करणार, रस्त्याची अवस्था जी सध्याची आहे त्याच्यामध्ये माझ्याकडून जी सुधारणा करता येईल ती त्याच्यामध्ये मी कॉन्ट्रीब्यूट करणार. व्यसनमुक्ती आणि एस्पेशली स्लम्समधलं जे आपलं जे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने भरीव प्रयत्न मी निश्चितपणे करणार. येथील मतदारांना तुम्ही काय आव्हान कराल? इतके दिवस आपण जे काही राजकारण समाजकारण इकडे बघत आलेलं आहात त्यामध्ये दुर्दैवाने म्हणजे उच्च शिक्षित असे डॉक्टर्स खूप कमी आहेत. मी समाजाला आव्हान करतो, नागरिकांना आव्हान करतो की माझी जी काही एज्युकेशन आहे, माझा जो आरोग्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, एकंदरीतच हेल्थ व्यवस्था याच्यावरती जे काही माझा दृष्टिकोन आहे त्याचा फायदा महानगरपालिकेला व्हावा, इथल्या नागरिकांना व्हावा आणि जे आपलं नेहमीचं जे आपलं सामान्य जी रिॲक्शन असते की राजकारणामध्ये काय उच्च शिक्षित लोक येत नाहीत आणि नुसतंच बाहेरून बोलत राहतात, त्याऐवजी त्या सिस्टीममध्ये आतमध्ये जाऊन त्यामध्ये मूलभूत सुविधा कशा सुधारता येतील यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. तर माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की येणारी जी आपली महानगरपालिकेची निवडणूक आहे त्यामध्ये प्रभाग क्रमांक 8मधून अनुसूचित जाती या गटामधून मी निवडणूक लढवत आहे. भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवत आहे. तर 15 तारखेच्या मतदानामध्ये तुमचं बहुमूल्य असं मत कमळ या चिन्हाच्या पुढील बटन दाबून तुम्ही मला मतदान करावं व उच्च शिक्षित अशा एका डॉक्टरनी हेल्थ रिलेटेड आणि इन जनरल सर्व सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी माझे जे काही मानस आहे त्याला तुमची साथ मिळावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. हे होते डॉक्टर सुहास कांबळे सर. यांनी सांगितलं की मी उच्च शिक्षित आहे आणि माझ्या अनुभवाचा फायदा येथील नागरिकांना मिळाला. आरोग्याच्या काही सेवा असतील त्या जास्तीत जास्त पुरवण्याचा मी प्रयत्न करणार आणि या प्रभाग क्रमांक 8मधील सर्व मतदारांना त्यांनी एक साथ घातलेली आहे की तुम्ही मला निवडून द्या. रोहित खरगे, पिंपरी चिंचवड, पुणे. तसेच
आमचे मार्गदर्शक माननीय आमदार महेशदादा लांडगे व शहराध्यक्ष शत्रुघ्न काटेसाहेब हे जे काही पॅनल देतील आमचे कमळ या चिन्हावरती आमच्या सगळ्या पॅनलच्या उमेदवारांना प्रभाग क्रमांक 8 मधील सर्व उमेदवारांना आपण आपले बहुमूल्य मत द्यावे व आमच्या पॅनलला भरघोस मताधिक्याने निवडून द्यावे ही मी आपल्याला नम्र विनंती करतो.